नमस्कार. कसे मग सगळे? टकाटक ना? टकाटकच असायला पाहिजे, कारण आयुष्य एकदाच भेटतं. आता तुम्ही विचार करत असेल की ही मुलगी रोज हिंदीमध्ये व्हिडिओ टाकते, आज मराठीमध्ये कसं काय? तर विषय असा आहे की मी आज मराठी डिश बनवते, म्हणजे कारले फुनके बनवते. आता तर ही डिश जी आहे खानदेशी डिश आहे. खानदेश म्हटल्यावर मराठी येतच, म्हणून म्हटलं आज हिंदीमध्ये कशाला बोलायचं, मराठीतच बोलूया ना जर मराठी डिश बनवतोय तर मला कमेंट करून सांगा तुम्हाला हिंदी बोललेलं आवडेल की मराठी बोललेलं आवडेल, त्यानुसार मी माझे व्हिडिओ बनवल. असो, आता मी काय करते, सगळ्यात प्रथम कणिक बनवून घेते. तर कणकेमध्ये मी काय करणार आहे, ओवा टाकणार आहे क्रश करून, आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल, आणि त्याला नीट मळून घेणार आहे. आणि थोड्या वेळ मी 10 मिनटं त्याला झाकून ठेवेल, तोपर्यंत माझे दुसरे कामं करतील. बरं, आता विषय असा आहे की मी जे हिंदीमध्ये व्हिडिओ बनवते त्याला पण मला चांगला रिस्पॉन्स भेटतो आहे, पण मराठीचं मला नक्की सांगा, ज्याकरून मला पण आयडिया येणार की तुम्हाला कसे आवडतात बघायला. आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय हे पण मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला समजेल की तुम्ही कुठल्या साईडने किंवा कुठल्या सिटीजमधनं मला बघताय. तर आता मी काय करणार आहे, शेंगदाणे जे आहेत माझ्याकडे ते भाजून घेणार आहे. आणि बघा, जर तुम्ही शेंगदाणे नीट भाजून घेतले ना, त्याला अशी पावडर किंवा असे जाळं लागतं बघा, ते नाही लागणार. तर तुम्ही असे भाजून पण ठेवू शकतात, आणि जर भाजायचे नसतील तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात. आणि जर तुम्हाला फ्रीजमध्ये नसेल ठेवायचं तर तुम्ही ऊन लावू शकतात. आता बघा, कुठे ऊन लावायला जागा नसते, म्हणून मग तुम्ही हे 2 प्रकार नक्की वापरू शकतात. बघा, जरा तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल. आता दुसरी गोष्ट म्हणजे मी काय करते, जेव्हाही स्वयंपाक करते असं एखादं भांडं किंवा एखादं डिश घेऊन घेते, आणि त्याच्यामध्ये जे वेस्ट असतं, जसं आपण कांदा कापतो त्याच्यामध्ये मागचं पुढचे जे 2 प्रकार असतात, म्हणजे कांद्याचं वरचं आणि खालचं, ते आपण काही भाजीमध्ये वापरत नाही, मग त्याला फेकतो आपण. तर दरवेळेस कचरा कुंडीमध्ये फेकायला जाण्यापेक्षा एखाद्या डिशमध्ये, जसं आता बटाटा आपण त्याचं जे वरचं छिलकं असतं ते काढून घेतो आणि ते फेकतो, तर हे सगळ्या गोष्टी एकाच भांड्यामध्ये टाकून, आणि मग नंतर शेवटी जेव्हा तुमचं स्वयंपाक होतो ना, तेव्हा तुम्ही फेकायला जाऊ शकता. त्याने काय होणार की तुमचा टाईम पण वाचेल आणि तुमचं किचन ओटा पण सुंदर दिसेल. कारण मी काय चुकी करायची खूप आधी, की मी किचन ओट्यावरतीच छिलका भाजी कापून टाकल्या एका साईडला जमा करून ठेवायची, आणि जो व्यक्ती बघतोय त्याला वाटायचं की जरा पण नीटनेटकापणा नाही आहे, आणि आपल्याला पण ते जरा स्वयंपाक करायला चांगलं वाटत नाही. तर म्हणून मग मी आता ही अशी एक म्हणतात ना आयडिया काढली आहे. तर तुम्ही ही आयडिया नीट वापरू शकतात. बरं, आता इथे मी फुनके बनवते, तर त्याला कसं करायचं आहे, आपण जशी चपाती लाटतो ना तशी पूर्ण लाटून घ्यायची आहे, आणि जराही पीठ लावायचं नाही आहे बरं का, नाही तर ते एकदम वेगळंच काहीतरी बॅचिंग होऊन जाणार आहे. तर इथे पीठच्या ऐवजी आपल्याला काय लावायचं आहे, तेल लावायचं आहे. मी इथे मस्त त्याला तेल लावून घेतलं आहे, आणि असं आपण 3 फोल्ड 2 फोल्ड करतो ना तसं आपल्याला करून घ्यायचं आहे, न पीठ लावता. आणि मग नंतर वाफेवरती त्याला शिजवून घ्यायचं आहे. आता जास्त नाही शिजवायचं आहे, नाही तर ते एकदम दगडासारखं कडक होणार. 5 मिनटं भरपूर झाले. चला, आता आपण बनवूया कारल्याची भाजी. आता कारल्याची भाजी सगळ्यांनाच येते म्हटल्यावर मी काय तुम्हाला कारल्याची भाजी कशी बनवतात ते काही दाखवणार नाही आहे. हां, तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मात्र मी तुम्हाला नक्कीच दाखवणार. आता म्हटलं कारले फुनके तर झाले, तर आता ठेचा पण बनवूया. तर ठेचामध्ये असं आहे की आम्ही नेहमी ना तव्यावरती नाही बनवत, आम्ही असं गॅसवरती भाजून बनवते. पण आज माझ्या डोक्यात काय आलं काय माहिती किडा, आणि मी तव्यावरती असं तेल टाकून मस्त भाजून घेते. पण हे मस्तच्या ऐवजी कस्तच होऊन गेलं, कारण जेव्हा मी खायला गेली तेव्हा भयानक तिखट लागत होता. तर तुम्ही हा प्रयोग नका करू, बघू का. चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.